इथं मी करंजी बनवण्यासाठी मैदा घेतला आहे 1 किलो आणि चाळून घेतला आहे स्वच्छ आणि वाटीभर रवा घेतला आहे। रवा पण मिक्स करून घ्यायचा आहे यातच। इथं मी तूप घेतला आहे अर्धी वाटी आणि ह्या पिठात टाकून घ्यायचं आहे तुपाचं मोहन। सगळीकडे टाकून घ्यायचं आहे म्हणजे मोहन टाकलं ना करंजी खुसखुशीत लागते एकदम। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे पिठाला आणि ह्या मोहनाला, तेलाच्या मोहनाला। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे करंजी आपली खूप छान होईल चवीला। सर्व मिक्स करून घेतला आहे। यात आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं तिंबून घ्यायचं आहे पीठ। लागेल तसं पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे त्याला घट्टसर। पीठ छान मळून झालं आहे। आता भिजवण्यासाठी एक 10 मिनिट ठेवूया, भिजवून घेऊया। तोपर्यंत सारण तयार करूया। सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे। थोडंसं मी तूप टाकलं आहे त्यात। आता यातच आपल्याला मनुके पण भाजून घ्यायचं आहे। रवा लागला आहे थोडा त्याला। थोडे बदामचे तुकडे टाकायचे आहे। पिस्ता पण टाकू शकता तुम्ही। तूप टाकलं आहे थोडं। यातच मी आता खोबरं पण भाजून घेणार आहे। याला पण तूप नाही टाकायचं, तसंच भाजायचं आहे यातच। फक्त 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे खोबरं, लय लालसर करायचं नाही। खोबरं भाजायचं कारण म्हणजे करंजी आपली जास्त दिवस टिकावं, सारण पण टिकावं म्हणून भाजत आहे आणि घुमट वास येत नाही खोबरं भाजल्यानंतर। 1 महिनाभर ते टिकून राहील म्हणून भाजत आहे। खोबरं छान भाजलंय, आता काढून घेऊया एका ताटामध्ये। आता एका ताटामध्ये काढून घेतला आहे। आता रवा भाजूया याच कढईत रवा भाजायचा आहे। थोडंसं तूप टाकून घेणार आहे मी। बघा तूप टाकलं आहे इथं, घट्ट झाला आहे तूप। यात विरघळल म्हणून मी ठेवला आहे। भाजून घ्यायचा आहे सर्व रवा। 1-4 मिनिट भाजून घ्यायचं आहे लालसर। रवा बघा फुलला आहे। मी बारीक रवा घेतला आहे इथं 0 नंबरचा। रवा काढून घेऊया। आता छान भाजला आहे। यातच मी रवा काढला आहे आणि पिठी साखर टाकायचं आहे वरनं। गोडानुसार टाकू शकता साखर तुम्ही। सर्व मिक्स करून घेतला आहे। विलायची टाकला आहे, विलायची पूड 1 चमचा। विलायचीने खूप छान चव येईल करंजीला। सर्व सारण तयार आहे इथं। आता आपल्याला करंजी लाटायला घ्यायचं आहे। पीठ छान भिजलं आहे। पीठ छान भिजलं आहे। आता मऊ करून घ्यायचं आहे ह्याला दोन्ही हाताने आणि ह्याच्या गोल गोल लाट्या करून घ्यायच्या आहे पेड्यासारख्या समान। पेड्यासारख्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। आता लाटून घ्यायचं आहे। गोल लाटून घ्यायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे सारण आत।
1 चमचा घालायचा आहे सारण. तुम्ही किती पण घालू शकता, म्हणजे गच्च भरून पण घालू शकता, थोडंसं पण घालू शकता. मी मध्यमच घालत आहे. हाताच्या साहाय्यानं भरून घ्यायचं आहे याला, बोटाच्या साहाय्यानं. करंजी भरून झाली आहे. असं पण करू शकता तुम्ही करंजी, आणि ह्या साच्यानं पण डिझाईन देऊ शकता साच्याची. असं करून कट बी करू शकता. जास्त तर हातानच करतात, साचा जास्त लोक वापरत नाहीत. बघा किती छान झाली आहे करंजी. सारण पण गच्च झालं आहे. अशा प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व करंज्या मी करून घेतला आहे. इथं तळून घेऊया. तेल चांगलं गरम झालं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता करंज्या सोडून देऊया ह्याच्यात तेलामध्ये. मंद आचेवर तळून घ्यायचं आहे करंज्या, म्हणजे छान होतील. आतमधून छान तळून होतील करंज्या. सर्व करंज्या तळून झाले आहेत. एक 100 करंज्या झाल्या आहेत. खूप छान झाल्या आहेत करंज्या, खुशखुशीत. मऊसूत खुशखुशीत झाले आहेत. असं नक्की तुम्ही करून पहा करंजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.